मित्रांनो, नुकतीच पुणे डीसीसी बँकेत मित्रांनो 289 जागांसाठी नवीन जाहिरात पब्लिश झालेली आहे. ऑनलाईन अर्ज पण याचे सुरू झालेले आहेत. फक्त 70 गुणांची या ठिकाणी काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे मित्रांनो. ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे. संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईटवरून या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी शेवटपर्यंत या ठिकाणी नक्की व्हिडिओ पाहायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला याच्या लेखी परीक्षेच्या मार्गदर्शनाची मुलाखतीची जर तयारी करायची असेल अगदी बेसिक पासून, तर व्हिडिओ लेक्चर आहेत, पीडीएफ नोट्स आहेत, प्रश्नपत्रिका आहेत. डीसीसी बँकेची परिपूर्ण तयारी यामधून होऊन जाते. फक्त ऑफरमध्ये 499 मध्ये याची फी आहे मित्रांनो. कसं जॉईन करायचे हे बॅच, तर 7248930176 या नंबरला फक्त 499 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये ऍड केलं जाईल. सर्व कंटेंट मित्रांनो भेटून जाईल. मी तुम्हाला योग्य पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो मुलाखतीपर्यंत मार्गदर्शन करू शकतो. कारण या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो, मला स्वतःला या ठिकाणी लेखी परीक्षा क्रॅक केला असल्यामुळे लेखी परीक्षेचा अनुभव आहे, मुलाखत दिली असल्यामुळे मला मुलाखतीचा अनुभव आहे. त्यामुळे मी तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. याच मार्गदर्शनातून आपले विद्यार्थी जे आहेत आपण या ठिकाणी बघू शकता, जसं की वैशाली फक्त एक जागा असताना, आता जी पीडीसीसी झाली परभणी डीसीसी, फक्त एक जागा असताना मित्रांनो सिलेक्शन फायनल सिलेक्शन झालेलं आहे. अगदी लेखीला पण आपण मार्गदर्शन केलं होतं, मुलाखतीला पण आपण मार्गदर्शन केलेलं होतं. ओके, आता तर एवढ्या मोठ्या जागा आहेत आणि या ठिकाणी बघू शकता बाकीचे पण डिपार्टमेंटमध्ये भरपूर सारे आपले विद्यार्थी आहेत मित्रांनो या ठिकाणी. आणि विथ स्क्रीनशॉट आपण त्यांचे अभिप्राय बघू शकता. या ठिकाणी कोणी न्यायालयामध्ये सिलेक्ट झालेला आहे आणि प्रत्येक जणाचं एकच म्हणणं आहे की सर नोट्स खूप छान आहेत, क्लास खूप छान आहे आणि मला काय झाला याचा फायदा झाला. या ठिकाणी आपण बघू शकता. या ठिकाणी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो की या ठिकाणी अभिप्राय या ठिकाणी दिलेले आहेत की सर मला या ठिकाणी सिलेक्शन झालं. माझं या ठिकाणी काही 5-5 ठिकाणी या ठिकाणी सिलेक्शन घेतलेलं आहे. कोणी एमपीएससी मध्ये घेतलेलं आहे, कोणी तलाठी भरतीमध्ये घेतलेलं आहे, कोणी न्यायालय भरतीमध्ये घेतलेलं आहे, कोणी डीसीसी बँकेमध्ये घेतलेलं आहे. तर याचं एकच सांगायचं आहे की क्वालिटी कंटेंट आणि तुमची मेहनत, बस एवढंच या ठिकाणी मित्रांनो सक्सेस होण्यासाठी आपल्याला आवश्यक असतं. काही जरी विचारायचं असेल तर या नंबरला बिंदास व्हिडिओ संपल्यानंतर कॉल करा. 7248930176 किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आपण येऊया अधिकृत वेबसाईटवर घेतलेल्या अधिकृत पीडीएफ वरती मित्रांनो. या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यातर्फे मित्रांनो. या ठिकाणी जर आपण बघितलं शिपाई पदाची, हो मित्रांनो शिपाई पदाची या ठिकाणी 289 रिक्त पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी सरळ सेवा लेखी परीक्षा भरण्याकरता या ठिकाणी तुमच्याकडून काय अर्ज या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत. अर्ज मात्र ऑनलाईन करायचे आहेत. बघा, परीक्षा ऑफलाईन आहे, परीक्षा ऑफलाईन आहे हे लक्षात ठेवा. परीक्षा ऑफलाईन आहे, अर्ज आपल्याला काय करायचे आहेत, ऑनलाईन लिंकद्वारे आपल्याला अर्ज करायचे आहेत. परीक्षा मात्र या ठिकाणी ऑफलाईनच होणार आहे. 4 तारखेपासून ऑलरेडी काय झालेलं आहे, 4 तारखेपासून या ठिकाणी आपले अर्ज या ठिकाणी करण्यासाठी सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी जे उमेदवार पात्र असतील तर त्यांनी या ठिकाणी काय करू शकता, ऑनलाईन अर्ज या ठिकाणी तात्काळ भरून घ्यायचा आहे. आता ह्याचा सर्वात जास्त म्हणजे या ठिकाणी 100% फायदा जो आहे मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत स्पर्धा भयंकर कमी असणार आहे. कारण फक्त पुणे जिल्ह्यातीलच त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी 289 जागांची भरती असणार आहे फक्त आणि फक्त पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे. 100% पदं हे या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी असणार आहेत. आता पाठीमागे सरकारने GR काढला होता मित्रांनो की शिपाई भरती तुम्ही 100% काय त्याच जिल्ह्यासाठी करू शकता. हा, लिपिक जर असेल तर लिपिकसाठी मात्र 70 आणि 30 असा रेशो असतो. ठीक आहे, 70% त्या जिल्ह्यातील असतात, 30% अदर जिल्ह्यातील असतात. परंतु शिपाई भरती जर असेल तर शिपाई भरतीला मित्रांनो 100% त्या जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी काय करू शकतात, पात्र ठरवू शकतात. जाहिरातीमध्ये तसे देऊ शकतात. तसं यांनी जाहिरातीमध्ये दिलेलं आहे की 100% म्हणजे 289च्या 289 जागा ज्या आहेत त्या पुणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठीच आहेत. बाहेरच्या उमेदवार याला अप्लाय करू शकत नाहीत, लक्षात ठेवा. पद आहे शिपाईचं, 289 जागा आहेत. वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत आहे. आणि शिक्षण तुम्हाला किती लागतं मित्रांनो, तर शिक्षण तुम्हाला सांगितलेलं आहे उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, म्हणजे तुमची 12वी झाली पाहिजे आहे किंवा 12वीच्या रिलेटेड जे पण या ठिकाणी डिप्लोमा वगैरे आहे ते सुद्धा या ठिकाणी चालू शकतं. ठीक आहे, कमीत कमी 12वी, मग तुमचं ग्रॅज्युएशन असू द्या, पोस्ट ग्रॅज्युएशन असू द्या, ते सुद्धा चालेल, पण कमीत कमी तुमचं 12वी पाहिजे आहे. आणि उमेदवार जो आहे तो पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षापासूनचा या ठिकाणी रहिवासी असणं गरजेचं आहे. परीक्षा पद्धत कशी असणार आहे या ठिकाणी, तर परीक्षा पद्धत जर या ठिकाणी बघितलं तर तुमचा 70 गुणांचा या ठिकाणी मित्रांनो लेखी पेपर असणार आहे. 70 गुणांचा काय असणार आहे, लेखी पेपर. ऑफलाईन परीक्षा असणार आहे. प्रत्येक गुणासाठी मित्रांनो एक या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे. असे 70 प्रश्न 70 गुण असणार आहेत. आणि वेळ भरपूर आहे, 75 मिनिटाचा या ठिकाणी वेळ असणार आहे. ते या ठिकाणी जर 70 गुण बघितले तर कसे डिवाइड केलेले आहेत त्यांनी, तर शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती त्याला 20 गुण दिलेले आहेत. बँकिंग आणि सहकारला 15 गुण दिलेले आहे. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीला 15 गुण दिलेले आहेत. कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला 10 गुण दिलेले आहेत. आणि बुद्धिमापन चाचणीला काय केलेले आहेत, 10 गुण दिलेले आहेत. असे टोटल 70 गुणांचा तुमचा पेपर असणार आहे. आणि वेळ असणार आहे 75 मिनिट एवढा वेळ असणार आहे.
70 गुणांची परीक्षा झाल्यानंतर उरलेले जे या ठिकाणी 30 गुण आहेत, कारण निकाल तर 100 पैकी लागणार आहे. ठीक आहे, निकाल तर काय जाणार आहे 100 पैकी लागणार आहे. तर 70 गुण जे आहे ते लेखी परीक्षेला असणार आहेत आणि उरलेले 30 गुण जे असणार आहेत मित्रांनो, तर ती मुलाखत जी आहे ती 30 गुणाची असणार आहे. असे टोटल या ठिकाणी 100 गुणांचा असणार आहे तुमचा या ठिकाणी फायनल रिझल्ट. ठीक आहे, 100 पैकी या ठिकाणी तुमचा या ठिकाणी फायनल रिझल्ट ते लावणार आहेत. दोन्हीचे मिळून या ठिकाणी फायनल लिस्ट या ठिकाणी ते बनवणार आहेत. दोन्ही मिळून ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क असतील त्यांना या ठिकाणी काय करतील मित्रांनो, ते फायनल या ठिकाणी यादीमध्ये तुमची निवड करतील. त्यामध्ये स्पष्टपणे तसं दिलेलं सुद्धा आहे की तुमची जी या ठिकाणी अंतिम निवड असणार आहे, हो मित्रांनो, तुमची जी या ठिकाणी अंतिम निवड असणार आहे ती या ठिकाणी काय आहे 100 गुणांच्या या ठिकाणी 100 गुणांच्या आधारे या ठिकाणी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आणि जेवढी पण रिक्त पदं आहे त्याचे 20% उमेदवार वेटिंग लिस्ट सुद्धा या ठिकाणी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी 289 जागा ज्या आहेत तर त्याच्या या ठिकाणी 20% प्रमाणे 20 पट नाही 20% प्रमाणे म्हणजे या ठिकाणी 289चे ओके 289चे 20% या ठिकाणी काय करणार आहेत मित्रांनो, तर ते या ठिकाणी तुम्हाला काय करणार आहेत वेटिंग लिस्ट सुद्धा या ठिकाणी बनवणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं वय बसत आहे, ज्या विद्यार्थ्यांची पात्रता बसत आहे आता सांगितल्याप्रमाणे, तर ते विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे. तर त्या लिंकद्वारे काय करू शकता, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या वेबसाईटवरती जाऊन, या वेबसाईटची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करू शकता मित्रांनो, या ठिकाणी जे दिलेलं आहे शिपाई पदाकरता अर्ज करण्याची लिंक, तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही काय करू शकता, या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी यासाठी फॉर्म भरू शकता जर इच्छुक असाल तर. ठीक आहे, परीक्षा मात्र तात्काळ होत असते, त्यामुळे फॉर्म भरल्यापासून एकही क्षण वाया घालू नका. बिंदास या बॅचमध्ये जॉईन व्हा आणि आपला अभ्यास सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून या ठिकाणी मित्रांनो सुरुवात करा, जेणेकरून लवकर सुरुवात लवकर सक्सेस या ठिकाणी या फॉर्म्युल्यानुसार तुमचा अभ्यास सुरू होईल. काही विचारायचं असेल तर याच नंबरवरती बिंदास कॉल करा 72 48 93 01 76. धन्यवाद.